नमस्कार मंडळी. तर आज आपण साधी, सिंपल आणि सरळ अगदी घरात असणाऱ्या साहित्यापासून बनवल्या जाणारी बिर्याणी तुम्हाला मी बनवून दाखवलेली आहे. याचप्रमाणे आपल्या सर्व रेसिपीज अगदी घरात असणाऱ्या साहित्यापासून बनवल्या जातात. त्यामुळे तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे तुम्हाला देखील ह्या अशा सिंपल रेसिपीचे नोटिफिकेशन मिळेल आणि तुम्ही देखील अशा प्रकारे रेसिपीज बनवू शकता. कुठलंही जास्त साहित्याचा घाट घालायचा नाही. अगदी घरात असणाऱ्या मोजक्या साहित्यापासून बनवायचं आणि खायचं. तर जबरदस्त अशी मस्त बिर्याणी आपल्या घरातल्या साहित्यापासून तयार झालेली आहे. तर ही मटण बिर्याणी आहे. तर आता व्हिडिओला लगेच सुरुवात करूया. इथे आपण एक पातेलं घेतलेलं आहे. तर यामध्ये आपल्याला अर्धा किलोच्या मापाने तांदूळ घ्यायचे आहे. तर मी इथे अर्धा किलोची बिर्याणी बनवत आहे. त्यासाठी इथे बिर्याणी तांदूळ घेतलेला आहे. तुम्ही जो कोणता तांदूळ वापरत असाल, बिर्याणीच तांदूळ तुम्हाला फक्त इथे वापरायचा आहे. आता हा तांदूळ आपल्याला स्वच्छ धुवून कमीत कमी 25 मिनटं ते एक अर्धा तासासाठी भिजत ठेवायचा आहे. तर पाहू शकता त्यामध्ये खूप घाण असते. आता इथे आपण कांदा जो आहे तो सुरुवातीला चिरून याला मीठ लावून ठेवलं होतं. तर आता हा कांदा जो आहे तो चांगला 10 ते 15 मिनिटं आपण मीठ लावून ठेवला, म्हणजे त्याला व्यवस्थित पाणी सुटतं आणि आपला कांदा जो आहे तो बिर्याणीसाठी तळायला अगदी सहज सोप्या पद्धतीने आपण तळू शकतो 5 मिनिटामध्ये. जिथे आपल्याला 10 मिनिटं लागणार आहेत तिथे आपला अर्धा वेळ इथेच वाचतो. त्यामुळे ही प्रोसेस नक्की फॉलो करा. अगदी यामध्ये म्हणजे चिमटेने मीठ टाकायचं आहे. तुम्ही भाजीला चवीला मीठ टाकता तशा प्रकारे टाकलं तरी देखील चालेल. आणि हे पिळून घ्यायचं आहे घट्ट आपल्याला कांदा. त्यानंतर इथे तेल ठेवायचं गरम होण्यासाठी. या तेलामध्ये आपल्याला सुरुवातीला थोडासा कांदा टाकून पाहायचा आहे. कांदा व्यवस्थित तेल गरम झालं की त्यामध्ये सर्व कांदा अशा प्रकारे टाकून घ्यायचा. इथे मी 2 बॅचमध्ये हा कांदा जो आहे तो तळून घेणार आहे. तर आता इथे आपल्याला हा कांदा जो आहे तो 2 बॅचमध्ये तळून घ्यायचा आहे. तर अगदी झटपट कांदा इथे तळला जातो. त्यामुळे तुम्ही ही प्रोसेस नक्की फॉलो करा. तर आपली दुसरी बॅच देखील तळत आलेली आहे. इथून पुढची प्रोसेस अगदी झटपट होते. तर पहा इथे आपला कांदा छान असा क्रिस्पी तयार झालेला आहे तळून. तर आता हा कांदा आपल्याला जास्त डार्क न करता लगेच काढून घ्यायचा आहे. इथे आपला कांदा जो आहे तो पहिली बॅच काढून झाली, दुसरी देखील काढून झाली. तर हा थोडा थंड झाला की क्रिस्पी होतो. त्यानंतर इथे मीठ घालायचं आहे, अर्ध लिंबू घालायचं आहे पिळून. आपल्याला बिर्याणी तांदूळ उकळण्यासाठी त्यामध्ये 2 वेलची घातल्या. सांगितल्याप्रमाणे कुठल्याही मसाल्याचा घाट तुम्ही नाही घातला तरी तुमची इथे बिर्याणी जबरदस्त होते. त्यामुळे खडे मसाले नसले तरी देखील चालेल. तर यामध्ये घरात असणारी वेलची टाकली, ती नसली तरी देखील चालेल. हे तांदूळ जे आहे ते आपल्याला चांगले उकळून घ्यायचे आहे. 80% तांदूळ उकळला की गॅस बंद करायचा, पण त्यापेक्षा जास्त कच्चा ठेवू नका. हातावर इझिली मॅश होईल इथपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचा. इथे आपण मटण जे आहे ते मॅरिनेट करून अगोदरच ठेवलं होतं. ते मॅरिनेट झालेलं आहे. आता यामध्ये मीठ, हिरवी मिरची, टॅमॅटो, हळद, आलं लसणाची पेस्ट आणि आपला घरगुती जो मसाला असतो तो थोडासा आणि चिकन मसाला, बिर्याणी मसाला थोडा टाकून याला मॅरिनेट होण्यासाठी आपण ठेवलं होतं. यामध्ये दह्याचा न वापर करता अर्ध लिंबू पिळून मॅरिनेट करून घेतलेलं आहे अर्ध्या तासासाठी. आता हे तेलामध्ये चांगलं परतवून घ्यायचं आहे. त्यानंतर एक ताट वरतून ठेवायचं. पाणी अजिबात घालायचं नाही. पाहू शकता पाणी न घालता छान असं आपल्या मटणाला पाणी सुटलेलं आहे. आणि इथे आता आपला हा जो आहे तो बिर्याणी मसाला आहे. परत एकदा 1 चमचा आपण बिर्याणी मसाला घालून घ्यायचा. हा घरगुती मसाला जो आहे तो 1.5 चमचा घालायचा आहे. म्हणजे अशी झणझणीत आणि चमचमीत अशी बिर्याणी इथे तयार होते. हलवून घ्यायचं. थोडीशी हळद देखील आपल्याला घालायची आहे, म्हणजे आपल्या बिर्याणीला कलर जबरदस्त येतो. यामध्ये आपल्याकडे महागड्या वस्तू आपण इथे वापरत नाही आहोत. घरगुती साहित्यामध्ये सांगितल्याप्रमाणे साधे, सिंपल आणि प्रत्येक जणाला अशा सिंपल रेसिपी पाहिजे असतात. कारण भरपूर साहित्य पाहिलं की लगेच असं होतं की नाही आपल्याकडे एवढं साहित्य नाही आणि ही रेसिपी बनवायची नाही. पण तुम्ही कमी साहित्यात देखील ही रेसिपी बनवू शकता. त्यासाठी मी ही रेसिपी तुमच्यासाठी
म्हणजे बनवलेली आहे। इथे आपल्याला कच्च्या कांद्याचे थोडेसे म्हणजे तुकडे घालायचे आहे। त्यानंतर तळून घेतलेला कांदा घालायचा। आता डायरेक्ट आपल्याला जेवढी बिर्याणीचे लावायचं आहे तेवढा थर एकदाच लावून घ्यायचा आहे। इथे आपण अजिबात बॅच लावत नाही आहोत। इथे मी तेवढा तांदूळ लावून घेतला। आता वरतून आपण तळून घेतलेला कांदा जो आहे तो लावून घ्यायचा आहे, कारण इथे मी 2 प्रकारे बिर्याणी बनवत आहे। इथे माझ्यासाठी व्हेज बिर्याणी बनवणार आहे एक साईडला, तर त्याचा काही व्हिडिओ बनवणार नाही। पण इथे नॉनव्हेजची जी आपली मटन बिर्याणी आहे ते अशा प्रकारे मी आता वरतून कोथिंबीर आणि कांदा टाकून घेतलेला आहे। यावरती हवं असल्यास तुम्ही तुपाची धार देखील सोडू शकता। इथे आपला बिर्याणीचा व्यवस्थित थर लावून झालेला आहे। यावरती एकदम घट्ट झाकण बसत असेल असं झाकण ठेवायचं। त्यावरती काहीतरी जड वजन ठेवायचं आहे आपल्याला। त्याने काय होतं की वाफ आपली बाजूला निघणार नाही। आता इथे घट्ट असं झाकण हे बसलेलं आहे आणि छान मस्त बिर्याणी आपल्याला 15 मिनिटं वाफवून घ्यायची आहे। चिकन आपण ऑलरेडी शिजवून घेतलेलं आहे, त्यामुळे आता जास्त वेळ लागत नाही। 15 मिनिटांमध्ये छान असा दम बसतो। तर काय जबरदस्त बिर्याणी आपली इथे तयार झालेली आहे आणि 2 माणसांसाठी बनवलेली आहे, त्यामुळे प्रमाण तुम्ही तुमच्या क्वांटिटी माणसानुसार वाढवू शकता पुढचं म्हणजे तांदळाचं बाकीचं। तर इथे पहा बिर्याणी आपली तयार झालेली आहे। आता एका आपण ताटामध्ये ही सर्व बिर्याणी जी आहे ती काढून घेणार आहोत। एकदा सर्व बिर्याणी जी आहे ते आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे आणि मग ती काढून घ्यायची आहे। आता बिर्याणी म्हटलं की सगळे तांदूळ जर आपण मसालेदार केले तर ती बिर्याणी व्यवस्थित दिसत नाही किंवा चवीला सुद्धा लागत नाही। त्यामुळे तांदूळ अर्धा मसालेदार आणि अर्धा आपला व्हाईट राहतो, कारण आपण थरच तशा प्रकारे लावलेला असतो। आता हा सर्व जो आहे तो बिर्याणी भात मी तुम्हाला इथे ह्या डिशमध्ये आपण काढून घेणार आहोत अशाच प्रकारे। तर इथे मस्त अशी बिर्याणी आपली तयार झालेली आहे, तुम्ही पाहू शकता। तर तुम्हाला ही बिर्याणी रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि आवडली असल्यास नेहमीप्रमाणे सबस्क्राईब करायला विसरू नका। लाईक करा, बेल आयकॉनला प्रेस करा आणि तुमच्या परिवारासोबत हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा, म्हणजे ते देखील घरच्या साहित्यामध्ये ही बिर्याणी बनवू शकतात। धन्यवाद।